हाय, हॅलो, नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझं ड्रेस कलेक्शन शेअर करणार आहे. त्याचबरोबर वाढत्या वयामध्ये म्हणजेच वय वर्ष 35, 40 किंवा त्याच्या पुढच्या वयांमध्ये आपण कोणत्या प्रकारचे ड्रेस महिलांनी घातले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला कम्फर्टेबलसुद्धा वाटेल आणि ते ड्रेस आपल्याला खूप चांगल्या प्रकारे सूटसुद्धा होतील आणि पैशानेसुद्धा ते ड्रेस अगदी रिजनेबल असतील. तर तेच मी आज तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील, माझे व्हिडिओज जर तुम्हाला युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटत असतील, तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करते आणि व्हिडिओमध्येच मी माझं ड्रेसचं कलेक्शनसुद्धा तुमच्यासोबत शेअर करते आणि तुमच्यासोबत थोड्याशा गप्पासुद्धा मारते. आता वय वर्ष 25 किंवा 35 या वयामध्ये कोणतेही ड्रेस आपल्याला छानच दिसतात. म्हणजे कोणत्याही प्रकारचे कपडे आपण घातले तरी ते आपल्याला उठून दिसतात, आपला कलर त्याच्यामध्ये छान दिसतो आणि ते ड्रेस आपल्या वयाला शोभतातसुद्धा. पण वाढत्या वयात काही कपडे आपल्याला शोभून दिसत नाहीत. तर अशा वेळी महिलांना कोणते ड्रेस घ्यावेत किंवा कोणता ड्रेस घालावा, कोणता ड्रेस आपल्याला छान दिसेल किंवा कोणता ड्रेस आपल्याला छान दिसणार नाही, तर याविषयी खूप सगळे प्रश्न निर्माण होतात, संभ्रम निर्माण होतो. वय वर्ष 40 नंतर बऱ्याच जणींचं वजन वाढतं. खरं तर वय वर्ष 40 नाही, वर्ष 30-35 नंतरच बऱ्याच जणींचं वजन वाढतं. ही सुद्धा नवीन समस्या खूप जास्त प्रमाणात वाढते आहे. तर त्यासाठी हलक्या फॅब्रिकचे व एकदम टाईट ड्रेस जे असतात तर ते एकदम छान दिसत नाहीत. तर त्यासाठी कुर्ती विथ पलाझो आपण निवडू शकतो. त्यासोबत लाँग स्लीवच्या लाईट नेक असे ड्रेस आपण निवडू शकतो आणि त्याचं फॅब्रिक शक्यतो खादीचं असेल, कॉटनचं असेल, लिननचं असेल किंवा चंदेरी सिल्क असेल, रेयॉनमध्ये असेल. तर अशा पद्धतीचं फॅब्रिक आहे तर ते आपण निवडू शकतो, ज्याच्यामुळे काय होतं आपल्याला सिम्पल, सोबर आणि तेवढाच क्लासिक लुकसुद्धा मिळतो. तर अशा लाईट कलरच्या ड्रेसमध्ये तुम्ही छानसुद्धा दिसू शकता आणि या पद्धतीचे ड्रेस आपल्या प्रत्येकीलाच खूप जास्त चांगल्या प्रकारे उठूनसुद्धा दिसू शकतात. आता तुम्ही ए लाईन कुर्ती किंवा नायरा कट सध्या खूप जास्त फेमस आहे, तो म्हणजे नायरा कट. त्यानंतर फ्लेअर्ड कट अशा पद्धतीच्या कुर्ती ज्या आहेत तर त्यासुद्धा वापरू शकता. याच्यामध्ये काय होतं की नायरा कटमध्ये किंवा अशा पद्धतीच्या फ्लेअर्ड कट कुर्ती ज्या असतात किंवा ए लाईन कुर्ती असतात, याच्यामुळे आपलं वाढलेलं वजन, आपलं वाढलेलं पोट हे खूप जास्त चांगल्या पद्धतीने लपलं जातं आणि ते अगदी उठून दिसण्याचा प्रश्न येत नाही. त्याच्यामुळे या सगळ्या कुर्ती ज्या आहेत या वाढत्या वयामध्ये आपल्याला खूप चांगला लुक देतात आणि त्याचसोबत आपल्याला कम्फर्टेबलसुद्धा फील करवतात. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट इथं मी तुम्हाला सांगेन, जसं की आपण जेव्हा ड्रेस खरेदी करायला जातो तर त्यावेळी ना, जेव्हा आपण ब्राईट कलर आपल्याला आवडतो किंवा ब्राईट कलरचा ड्रेस आपण सिलेक्ट करतो आपल्याला घेण्यासाठी किंवा आपण तो घेणार असतो, तर त्यावेळी ना त्याच्यावर कलर जर ब्राईट असेल तर शक्यतो त्याच्यावर जे वर्क आहे तर ते कमीत कमी वर्क असलेला असाच ड्रेस घ्या, ज्याच्यामुळं काय होतं जो कलर आहे तो खूप छान खुलून आपल्यावर दिसतो. जर आपण कलरसुद्धा खूप ब्राईट घेतला आणि त्याच्यावर वर्कसुद्धा खूप जास्त केलेलं असेल तर ते एकदम कलर आणि वर्क हे दोन्ही खूप जास्त उठून दिसतं आणि याच्यामध्ये आपला चेहरा किंवा आपला लुक जो आहे तो कुठेतरी वेगळा दिसायला लागतो. तर अशा पद्धतीनं वाढत्या वयामध्ये ड्रेस खरेदी करताना शक्यतो आपल्याला कॉटनचे ड्रेस सगळ्यांनाच खूप जास्त कम्फर्टेबल वाटतात आणि त्याच्यामध्ये साधे प्रिंट असतील, कलरसुद्धा खूप भडक नाही, अशा पद्धतीनं लाईट कलर वगैरे असतील तर हे कलर आपल्याला खूप जास्त शोभून दिसतात आणि या ड्रेसमध्ये आपण कम्फर्टेबली घरामध्ये, घराच्या बाहेर खूप छान पद्धतीनं वावरू शकतो आणि आपला जो कॉन्फिडन्स आहे तो अशा कपड्यांमध्ये, अशा ड्रेसमध्ये सुद्धा खूप जास्त चांगल्या पद्धतीनं उठून दिसण्यासाठी मदत होते आणि त्याचा संपूर्ण परिणाम आहे तो ओव्हरऑल आपल्या पर्सनॅलिटीवर, आपल्या राहण्यावर सुद्धा होतो. कारण कपडे आपल्या राहण्याचा, आपल्या पर्सनॅलिटीचा खूप महत्त्वाचा भाग असतात. तर त्याच्यामुळे कपड्यांचं सिलेक्शन, आपण कशा पद्धतीचे कपडे घालतो याच्यावरून सुद्धा आपला माइंडसेट किंवा याच्यावरून सुद्धा आपले विचार, आपली लाईफ या सगळ्या गोष्टी ठरत असतात. तर त्यासाठी दररोज आपण आपले जे कपडे घालतो त्याचा परिणाम आपल्या मनावर सुद्धा होत असतो, आपल्या पॉझिटिव्हिटीवर सुद्धा होत असतो. तर त्यासाठी आपल्याला आवडणारे कलर किंवा लाईट कलर आपण घातले तर ते आपल्याला सुद्धा खूप छान फ्रेश दिवसभर ठेवण्यासाठी मदत करतात. ज्या दिवशी आपण नेहमी ऑब्झर्व करतो आपल्या आवडीचा ड्रेस किंवा आपल्या आवडीचा एखादा आउटफिट आपण घालतो तर त्या दिवशी संपूर्ण दिवस आपण खूप आनंदी असतो, खूप फ्रेश असतो आणि आपला मूड जो आहे तो दिवसभर एकदम छान असतो. कारण आपल्या आवडीचे कपडे आपण दिवसभर घातलेले असतात. तर त्यासाठी कपडे आपला मूड दिवसभर फ्रेश ठेवण्यासाठी, आपला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवण्यासाठी खूप जास्त मदत करतात आणि त्याचमुळे वाढत्या वयामध्ये
सुद्धा आपला माइंडसेट किंवा आपला जो ॲटिट्यूड आहे तो व्यवस्थित पॉझिटिव्ह राहण्यासाठी, आपल्याला दिवसभर फ्रेश राहण्यासाठी अशा पद्धतीचे आपल्याला आवडतील असे, आपल्याला शोभून दिसतील असे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कम्फर्टेबल होतील अशा पद्धतीचेच कपडे आपण निवडायला पाहिजेत, जेणेकरून त्याच्यामध्ये आपण दिवसभर खूप छान पद्धतीने घरामध्ये किंवा घराच्या बाहेरसुद्धा वावरू शकतो। आता डेली यूजसाठी आपण कॉटनचे किंवा लिननच्या ज्या कुर्ती आहेत तर त्या वापरू शकतो, कारण याच्यामध्ये कुर्तीजमध्ये आपण खूप जास्त कम्फर्टेबल फील करतो। आपण त्या घरामध्ये सुद्धा वापरू शकतो किंवा घराच्या बाहेर जाण्यासाठी सुद्धा वापरू शकतो। तर अशा पद्धतीच्या तुम्ही लिननच्या कुर्तीज किंवा कॉटनच्या कुर्तीज आहेत तर त्या वापरू शकता। याच्यामध्ये ए लाईन कुर्तीज असेल किंवा अनारकली पॅटर्नचे ड्रेस असेल जे आपण वापरू शकतो। आता पुढची अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने आपलं वय वाढत असतं त्या पद्धतीने आपलं वजनसुद्धा वाढत असतं, पण अशा वेळी आपल्याला कपडेसुद्धा छान नवनवीन फॅशनचे येणारे कपडे ट्राय करण्याची सुद्धा इच्छा होते। तर त्यासाठी जरी तुम्ही फिट असाल किंवा तुम्ही मॉडर्न असाल आणि तुम्हाला ट्रॅडिशनल टू वेस्टर्न असे जर तुम्हाला आउटफिट जे आहेत ते ट्राय करू शकतो आपण, कारण त्यासाठी काय असतं, एज हा फक्त नंबर असतो। तर त्यासाठी एजची गरज नाही की या वयामध्येच फक्त हे कपडे आपण घालू शकतो, तर याची कोणत्याही प्रकारची गरज नसते। फक्त गरज असते तर ती आपल्याला स्वतःवर जो काही विश्वास आहे तर तो विश्वास आपल्याला असायला पाहिजे की या पद्धतीचे कपडे माझ्यावर शोभून दिसतील आणि या कपड्यांमध्ये मी खूप छान कम्फर्टेबल फील करेल स्वतःला आणि हे कपडे मी खूप छान पद्धतीनं कॅरी करू शकते। असा जर कॉन्फिडन्स तुम्हाला असेल तर तुम्ही वेस्टर्न कपडेसुद्धा ट्राय करू शकता, जे की तुम्हाला शोभून दिसणार असतील किंवा तुम्हाला आवडत असतील तर ते कपडेसुद्धा तुम्ही वापरू शकता। बऱ्याचदा असं होतं वाढत्या वयामध्ये एखादे कपडे घालायचे तर आपल्याला असं वाटतं की हे कपडे आपण घालू शकत नाही, कारण या कपड्या एक 25 किंवा 30पर्यंतच हे कपडे चांगले दिसतात, पण असं काही नसतं, कारण कपडे आपल्याला कम्फर्टेबल फील करण्यासाठी असतात। तर त्यासाठी आपल्याला ज्या पद्धतीचे कपडे आवडत असतील तर त्या पद्धतीचे कपडे आपण घालू शकतो, पण त्याचसोबत ना एक महत्त्वाची गोष्ट अजून एक आपल्याला लक्षात घेणं गरजेचे आहे की ते कपडे आपल्याला शोभून सुद्धा दिसले पाहिजेत आणि आपल्याला त्याच्यामध्ये कम्फर्टेबल सुद्धा वाटणं फार गरजेचं आहे। तर अशा पद्धतीनं वाढत्या वयामध्ये आपण कपडे सिलेक्ट करताना किंवा कपडे घालताना या बेसिक गोष्टी आहेत त्या जर व्यवस्थितपणे लक्षात घेतल्या तर अगदी आपण छान पद्धतीनं वाढत्या वयामध्ये सुद्धा खूप मॉडर्न दिसू शकतो, खूप स्टायलिश दिसू शकतो आणि व्यवस्थितपणे कम्फर्टेबली स्वतःला कॅरीसुद्धा करू शकतो। तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते। आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्हसुद्धा ठरला असेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। थँक्यू सो मच। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।